माय यूट्यूब चॅनल विंदूज विंडम. येस गाईज, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, मध्ये स्किप करू नका कुठचीही स्टेप, अदरवाईज तुम्ही काहीतरी मिस कराल. सो आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे. तुम्हाला सगळ्यांना ॲक्च्युली माहिती आहे की माझी स्किन किती डॅमेज झाली. सो आज मी घरीच क्लीनअप करणार आहे. माझ्या असं मनात आलं की नेहमी मी सलॉनमध्ये जाऊन क्लीनअप करतेच, बरीच वर्ष केलं नाही ॲक्च्युली. त्यामुळे ठरवलं की आज घरीच क्लीनअप करूया आणि त्याचा एक व्हिडिओ पण बनवून टाकूया, म्हणजे माझ्या मैत्रिणींना पण मदत होईल. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात सुरुवातीला मी एक गोष्ट करणार आहे, ती म्हणजे फेस वॉश. बिकॉज चेहरा खूप ऑइली झालेला आहे आणि तो सकाळपासून धुतला पण नाही आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चेहरा छान धुवून घ्यायचा. त्यासाठी मी यूज करते हिमालयाचा मॉइश्चरायझिंग ॲलोवेरा फेस वॉश. हा मी नवीन घेतलाय, मी आधी नीमचा वापरायचे, तो पण छान आहे, बट ॲलोवेरा मला जास्त आवडला. आणि फेस वॉश करताना बोटांनी थोडा थोडा मसाज पण देऊया. पामच्या ऐवजी जास्तीत जास्त बोट यूज करायची असतात. ओके, सो चेहरा क्लीन तर झालाय, थोडंसं मानेला पण म्हणजे ग्लो येईल. अख्खी धुवून तर झालाय, आता थोडंसं असं पॅट करून घेऊ. नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे, ॲक्च्युली हे सुद्धा क्लिन्झिंगमध्येच येतं, बट आपण फेस वॉश केल्यानंतर सुद्धा पूर्ण स्किन आपली क्लीन होत नाही, मग त्यासाठी यूज करायचा असतो क्लिन्झर. सो मी यूज करते सेटॅफिलचा हा क्लिन्झर. मी वाटल्यास तुम्हाला ऑब्व्हियसली मी जे काही प्रोडक्ट्स यूज करते त्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि कुठच्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे, ज्या काही लिंक आहेत त्या ॲफिलिएट पण नाही आहेत. मी जस्ट तुम्हाला पण मी जे काही यूज करते त्याची हेल्प व्हावी म्हणून देणार आहे. ड्राय टू नॉर्मल आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण हे बेस्ट आहे. मी आधी जे यूज करायचे त्यापेक्षा मला हे जास्त आवडले, सेटॅफिल. सो लेट स्टार्ट क्लिन्झिंग प्रोसेस. सो मी असं आधी पहिल्यांदा कॉटनवर थोडं घेते, कॉटनवरती स्किनला जेवढं लागेल तेवढं घेणार आहे आणि जस्ट अप्लाय करणार आहे. मी डेली लाईफमध्ये जेव्हा यूज करते त्यावेळेला मोस्टली कॉटनने क्लीन करून घेते फक्त, बट आज आपण क्लीनअप करतोय त्याच्यामुळे कॉटनने जस्ट अप्लाय करून घेते. ओके, सो लावून तर झालंय. अजून थोडासा प्रोडक्ट मी हातावरती घेते आणि हातावरती घेऊन आज थोडासा मसाज पण देऊया. म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने क्लीन करून घेऊ. ओके, क्लिन्झिंगची प्रोसेस झालेली आहे. आता हे ना खरं तर तुम्ही थोडंसं काय म्हणतात त्याला, तुमच्याकडे टिश्यू पेपर वगैरे असेल तर त्याच्याने पुसून घ्या. मी टिश्यू पेपर जास्त वापरत नाही आहे, त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे, स्टीम घेणार आहे. सो क्लिन्झिंगची प्रोसेस झाल्यानंतर ऑब्व्हियसली काय करायची आहे, स्टीम घ्यायची आपल्याला. जर तुम्हाला स्टीम घ्यायची नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडंसं कपडा ओला करून तो सुद्धा चेहऱ्यावरती ठेवू शकता. क्लिन्झिंगची प्रोसेस झाल्यानंतर स्टीम एक जितकी स्किनला सहन होईल तेवढीच घ्यायची आपल्याला. काही जण 10 मिनटं घेतील, काही जण 5 मिनटं घेतील, पण खूप जास्त पण घ्यायची नाही, बिकॉज त्याच्यामुळे स्किन म्हणजे पोर्स ओपन होऊन ते जास्त स्किन डॅमेज होण्याची शक्यता असते, इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे स्टीम खूप जास्त पण घ्यायची नाही आहे. मी फार जास्त घेणार नाही आहे, 1 ते 2 मिनटं घेणार आहे. त्यासाठी मी काय केलं आहे, स्टीमसाठी मी पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलंय आणि आता मी स्टीम घेणार आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर वेल अँड गुड. आता ह्याची स्टीम घेताना मी काय करणार, टॉवेल असं वरती धरणार, बिकॉज त्याच्याने स्टीम चांगल्या पद्धतीने येईल. A few moments later. सो गाईज हे बघा, स्टीम तर घेऊन झाली आहे. आणि ना केस जरा नीट बांधा, बिकॉज केस असे मध्ये येता कामा नयेत, जे की माझे आलेत. सो आता स्टीम घेऊन झाली आहे. काही जण याच्यानंतर बर्फ पण यूज करतात, बिकॉज ओपन स्पोर्स झालेले असतात ते थोडे बंद व्हावेत यासाठी, किंवा नॉर्मल टेम्परेचरला बॉडी यावी यासाठी. मी बर्फ न यूज करता मी नॉर्मल टेम्परेचर खालीच, म्हणजे नॉर्मल स्किनला यायला थोडी वाट बघणार आहे. सो स्टीम झाल्यानंतर आपण थोडा वेळ वाट बघूया.
आय थिंक आता बऱ्यापैकी स्किन नॉर्मल टेम्परेचरला आली आहे. त्यानंतर एक स्वच्छ रुमाल मी हातात पकडलाय किंवा तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा असा गुंडाळून घेऊ शकता. हात तुमचा स्वच्छ आहे याची काळजी घ्या, बिकॉज अदरवाईज इन्फेक्शन होऊ शकतं अजून जास्त म्हणून. आणि त्यानंतर हा ब्लॅक हेड्स रिमूव्ह करण्यासाठी ब्लॅक हेड रिमूव्हर आहे. हे बघा अशा पद्धतीने असतो, दिसतोय का? आय होप दिसत असेल. त्याच्याने आपण आता स्किनचे ब्लॅक हेड्स जे आहेत ते रिमूव्ह करून घेऊया. अशा पद्धतीने नाकाच्या इकडच्या साईडला खूप जास्त ब्लॅक हेड्स तयार झालेले असतात. स्टीम घेतल्यामुळे पटापट येतंय. इकडच्या साईडून याला मी पुसून घेते ते. नाकाच्या वर खूप जास्त प्रेशर देण्याची गरज नाहीये, थोडंसं प्रेशर द्यायचं. ब्लॅक हेड्स निघतील एवढंच प्रेशर द्या, ती पण प्रेशर देऊन काही फायद्याचं नाही. कपाळ. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही क्लीनअप करता त्यावेळेला तुमचा जो पिंपल अजून मॅच्युअर झालेला नसतो तो पिंपल क्लीन करायचा नाही, नाहीतर इन्फेक्शन सगळीकडे वाढतं. पिंपलवरती काय यूज करायचं ते तर मी तुम्हाला सांगितलंय आधीच्या व्हिडिओमध्ये. जर बघितलं नसेल तर आधीच्या व्हिडिओची लिंक इकडे टाकते, ज्याच्यावरती मी पिंपल बसण्यासाठी काय यूज करायचं ते दाखवलंय. 1, 2, 3, 4. जे ब्लॅक हेड्स काढल्यानंतर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे एक्सफोलिएट करणं स्किनला. ते पण ॲक्च्युली ब्लॅक हेड रिमूव्हल सारखीच प्रोसेस आहे, पण ही प्रोसेसमध्ये आपण स्क्रब यूज करतो. सो मी यूज करते हिमालयाचा वॉलनट स्क्रब. बघा एवढा प्रोडक्ट घेतलाय मी हातावर आणि आता मी अप्लाय करणार स्किनवर. आणि जेंटल मसाज सर्क्युलर मोशनमध्ये अशा पद्धतीने इथे असा 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 मसाज ॲटलिस्ट 5 मिनिट तरी द्या. डोळ्यात प्रोडक्ट जाणार नाही याची काळजी घ्या. स्क्रब करताना मी अजून एक गोष्ट ॲड करणार आहे, ती म्हणजे हे रोज वॉटर मी हातावरती थोडंसं घेणार आहे आणि स्क्रब करणार आहे. बिकॉज थोड्या वेळानंतर काय होतं, स्क्रब आहे ना तो ड्राय पडतो. मग त्यावेळेला थोडंसं मध्ये मध्ये रोज वॉटर घेऊन केला की अजून चांगला इफेक्ट येईल. कुठच्याही ब्रँडचं रोज वॉटर घ्या. मला पण आता माहीत नाही कुठचा ब्रँड आहे हा, काय आहे. मी असंच लोकल मार्केटमधून घेतलं आहे कुठचं तरी. तर क्लीनअपची प्रोसेस तर अजून काही कंप्लीट झालेली नाही आहे, पण दिस इज द टाइम फॉर शाउट आउट. आणि हा शाउट आउट खूप स्पेशल आहे बिकॉज माझी खूप डिअरेस्ट फ्रेंड, चाइल्डहुड फ्रेंड प्रतीक्षा, तिने प्रिव्हियस व्हिडिओवरती कमेंट केली होती आणि तिच्यासाठी हा शाउट आउट आहे खास. तर थँक्यू सो मच प्रतीक्षा, थँक्यू सो मच पतू की तू प्रिव्हियस व्हिडिओवरती इतकी मस्त कमेंट केली आहेस. आणि ऑब्व्हियसली फ्रेंड्सकडून आलेला फीडबॅक आणि कमेंट जास्त मॅटर करतो. आणि बिकॉज तुम्ही सगळे स्पेशल आहात माझ्यासाठी आणि तुमच्याकडनं प्रत्येक आलेली प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल असते. तर तू मला म्हणाली आहेस की असेच व्हिडिओ बनवायचा, खूप मजा येते तुझे व्हिडिओ बघून. तर थँक्यू सो मच. मलासुद्धा हे ऐकून खूप आनंद झाला आणि यास मी सुद्धा खूप मजा करत करत व्हिडिओज बनवते आहे. तर नक्कीच असंच प्रेम राहू देत. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्स अ लॉट. तर स्क्रब वापरून झाल्यानंतर ऑब्व्हियसली आता काय करायचं आहे, तर चेहरा वॉश तरी करून घ्या, अदरवाईज वेट टिश्यूने पुसून घ्या किंवा नॉर्मल टिश्यूने जरी पुसून घेतला तरी पण चालेल. मी वॉश करते. वॉश करून झाल्यानंतर ॲक्च्युली मला असं वाटलं की मगाशी माझी एनर्जी थोडीशी डाऊन होती म्हणून आता थोडीशी वाढवली आहे. सो वॉश करून झाल्यानंतर पॅट करून घेते. एक झोल झालाच बिकॉज होणं तर फिक्स आहेच कुठच्याही व्हिडिओमध्ये. ते म्हणजे माझा फेस पॅक, म्हणजे मी फेस पॅक आणण्याच्या ऐवजी चुकून त्यांनी स्क्रबच दिलाय मला. बट माझा जुनावाला त्याच्यातला थोडासा उरला आहे, सो मी तो आता यूज करणार आहे फेस पॅक. मी हिमालयाचा नीम फेस पॅक यूज करणार आहे. मग थोडीशी क्वांटिटी वाढण्यासाठी मी काय करणार आहे, माझ्याकडे इथे विटॅमिन ईची एक कॅप्सूल शिल्लक होती, ती पण शिल्लकच होती. सो त्यातली थोडीशी कॅप्सूल आणि फेस पॅक मिक्स करणार आहे आणि मग चेहऱ्याला लावणार आहे. लावल्यानंतर तुम्हाला दाखवते.
फार कष्ट केल्यानंतर हे बघा सगळ्याच्या सगळा एकदम असा पूर्ण ओपन करून त्याच्या आतमध्ये हात घालून बिलून जेवढे येत आहेत प्रोडक्ट तेवढे असे लावलेत आणि फेस पॅक आता लावून झालाय. हा पण साधारण ड्राय होईपर्यंत ठेवूत. पुरला पण एकदाचा चेहऱ्यासाठी तरी पुरला, मानेला काय लावता आला नाही बट ठीक आहे, इट्स ओके. सो आता ह्याला ड्राय होईपर्यंत ठेवूया आणि मग पुढच्या स्टेपकडे जाऊया. A few moments later. ढॅन घाबरू नका. सो आता माझा फेस पॅक ऑलमोस्ट सुकलाय. मी सुकल्यानंतर पण थोडा वेळ एक्स्ट्रा ठेवला होता बिकॉज आधीच प्रोडक्ट फार कमी लावलाय त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं जाडसर लावा. आता काय करायचं, वॉश करून घेणार आणि थोडंसं पॅट करून घेणार. ओके, आता त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे टोनर. सो माझा फेवरेट ब्रँड म्हणजे हिमालया. सो मी हिमालयाचाच टोनर यूज करते, फ्रेशिंग अँड क्लॅरिफाईंग टोनर. सो हा टोनर मी लावते कसा बघा, अल्कोहोल फ्री आहे आणि मला हिमालया यासाठी आवडतं की खूप जुना ब्रँड आहे, 1930 पासूनचा आहे. म्हणजे विचार करा किती जुना ब्रँड आहे. काय करते, कॉटनवरती अशा पद्धतीने भिजवून घेते कॉटन. ओके, टोनर लावते कसा बघा आणि मग ऑब्विसली काय करणार मी, स्किनवरती अशा पद्धतीने पॅट करून करून लावून घेणार. घासत नाहीये मी, फक्त पॅट करते. सो टोनरचं काम पण झालेलं आहे आणि आता त्यानंतरचं गोष्ट म्हणजे ॲक्च्युली आपला फेस पॅक संपला होता. सो मी विचार केला की अजून एक आपण ॲडिशनल गोष्ट करूया, ती म्हणजे हा फेस मास्क, फेशियल मास्क आहे. हा तुम्ही कुठच्याही ब्रँडचा वापरलात तरी पण चालेल, बट मी घेतलेला आहे तो म्हणजे मिराबेले कोरियन कॉस्मेटिक्स कोरियन. सो म्हटलं चला, कोरियन ब्युटीज एकदम सुंदर सुंदर असतात, त्याच्यामुळे गर्ल्स एकदम सुंदर सुंदर असतात. तर बघूया काय आपला पण चेहऱ्यावरती परिणाम होतोय की नाही म्हणून मी हा घेतला आहे. तर आता हा वापरूया. सो अशा पद्धतीने आतमध्ये बघा, आतमध्ये खूप सारं काय म्हणतात त्याला प्रॉडक्ट आहे. ॲलोवेराच आहे मेन म्हणजे फेअरनेस फेस मास्क. सो अशा पद्धतीने ओपन करायचा. काय काय फेस मास्क ना कव्हर दिलेलं असतं, ह्याला कव्हर नाही आहे. सो कुठल्याही साईडून यूज केलात तरी पण चालेल. ओके, सो मी जी घडी आहे त्या साईडून यूज करते. बघा, शेप शोधा. हा बघा, असा आहे आणि आता चेहऱ्याला लावायचा. अरे वा, अजून अभयला आणायला सांगायला हवे होते. हा माझ्या चेहऱ्याला परफेक्ट बसतोय, पण काय काय बसत नाहीत माझ्या चेहऱ्याला. ओके, सो हा एक 15 मिनिटं लावून ठेवायचा आणि मग काढायचा. 15 मिनिटं आपण, मी एक सध्या चायनीज वेब सिरीज बघते, चायनीज ड्रामा बघते. सो 15 मिनिटं तो बघूया. 15 मिनिट्स झालेली आहेत आणि आता काय करायचं, हा मास्क जस्ट रिमूव्ह करायचा आहे. आणि मग जस्ट पॅट करायचं. दाखवते कसं पॅट करायचं ते. हे झाल्यानंतर हात स्वच्छ असतील याची काळजी घ्या मित्र. असं पॅट करायचं अशा पद्धतीने बोटांनी, म्हणजे त्याच्यातमध्ये जो सिरम असतं ना ते व्यवस्थित आतमध्ये असं जिरेल आपल्या स्किनमध्ये म्हणून. याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर तुम्हाला यूज करायचं असेल तर मॉइश्चरायझर यूज करू शकता. सनस्क्रीन जर तुम्ही दिवसा करत असाल आणि तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्याच्यानंतर सनस्क्रीन पण लावा. बट मी आता रात्रीचं झोपताना यूज करते आणि क्लीनअप करते, त्याच्यामुळे मी काहीही यूज करणार नाही आहे. वाटल्यास झोपताना मॉइश्चरायझर लावायची मला सवय आहे, तर मॉइश्चरायझर आणि लिप बाम फक्त लावून झोपेन. बट तुम्ही जर दिवसाचं करणार असाल तर तुम्ही ह्या गोष्टीसुद्धा यूज करू शकता. मी आता हे असं पॅट करते. तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझा हा क्लीनअप आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा,
शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल.